शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आज यशोगाथा या कार्यक्रमात आपल्या बरोबर एका गृहिणीची यशोगाथा समजून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, नंदा आनंद आंबिके या गृहिणीचं नाव. शेतकरी मित्रांनो, 1 गुंठा जमीन असताना सुरुवातीला मोलमजुरी करत होत्या आणि त्याच्यानंतर सुरू केला स्वतःचा दुग्ध व्यवसाय. आज 20 गायी आहेत. 1 गुंठा जमीन नसताना संपूर्ण चारा हा विकतचा चारा आहे आणि या विकतच्या चाऱ्यावरती आज त्या दुग्ध व्यवसाय करत आहेत यशस्वीपणे. तर या गृहिणीची यशोगाथा आज आपण समजून घेणार आहोत यशोगाथा या कार्यक्रमात. नमस्कार. माझं नाव नंदा आनंद आंबिके. मुक्काम माजेरी मध्ये राहत होते पहिले. हा, तालुका फलटण, जिल्हा सातारा. बर बर. तर नंदताई, म्हणजे की आता तुम्ही हा दुग्ध व्यवसाय करायचं ठरवलं, तर म्हणजे का करावा असं वाटलं तुम्हाला दुग्ध व्यवसाय? म्हणजे त्याचं कारण म्हणजे आपण पहिलं पोरांसाठी दूध विकत घेत होतो. बर. तर दूध विकत घेत असं वाटलं आपली जर स्वतःची गाय असली तर आपण पोरांना पाहिजे तितकं दूध खायला घालू शकतो का नाही. हा हा. मग असं करत ती गाय गाभण राहिली, घेतली एक गाय. 17-18 लिटरची गाय घेतली. गाभण राहिल्यावर आटावली की मध्ये 2-3 महिने दूधच नाही. मग परत एक दुसरी गाय घेतली. बरं असं करत करत असं वाढत गेलं. मग त्यात 2 कालवडी टाकल्या, परत 1-2 गाय घेतल्या. असं 5-6 गायी घेतल्यानंतर म्हणलं बाहेरून गाय घ्यायचं बंद करा. आपल्या कालवडी व्हायला लागल्या ना, 1-2 कालवडी समजत चालू केलं. आज किती गाय आहेत? आज टोटल 26-27 झाले सगळे, लहान मोठे. बर बर. पण सुरुवातीची पार्श्वभूमी काय होती? मिस्टर काय करत होते? मिस्टर फलटणला हमाली करत होते. बर. आणि हमाली करत त्या हमालीच्या पैशातून आपल्या कालवडाचं सांभाळायला बरं मिळत होते. हा. दुधाचं काय जास्त एवढं पैसे येत नव्हतं तेव्हा. हा. दर कमी होता. बर. अगदी 22-23 रुपये दर होता तेव्हा. हा. सुरुवातीला 22-23 दर होता. हो. बर. पण हमाली करत होते, त्याच्यानंतर जमीन किती होती तुम्हाला? जमीन आम्हाला काहीच नव्हती तेव्हा. हा. ही 20 गुंठ जमीन खरेदी घेतली. त्यातच घर, गोठा आणि थोडस राहिले 5-6 गुंठ, त्याच्यात घास लावला, लेपेर घास. बर. घर भाड्याने घेतलं होतं आणि भाड्याने घर असतानाच आम्ही तिथं 7 गायी, 4 कालवडी अशा 10-11 जनावर तिथंच केलीत. बर. नंतर मग भाड्याचं घर खाली करायची वेळ आली. असं म्हणलेत ना आम्हाला, आता आमचं घर खाली करून पाहिजे. मग आम्ही म्हणलं भाड्याने बघायचं नाही, आता मग स्वतःच आपलं घेतली होती खरेदी जमीन. तिथं पहिलं शेड मारलं, बोर काढलं. नंतर हळूहळू घर उभं केलं. बर. मग त्यावेळेस तर काहीच नाही, तर फक्त 50,000 रुपये होतं की रानात अर्धा एकरामध्ये पुराणा कडवा केलेलं. कडवाच्या चाऱ्याचे पैसे शिल्लक होते. 1 महिनाभराचे 50,000 रुपये अकाउंटला होते. मग 50,000 पाया खाल्ला घराचा. तिथून सुरुवात केली. 12-13 लाख रुपये आपल्याला असं बाहेरून भेटलं माणसांकडून. बर. कुठं लोन काढ, कुठं काय कर, असं करत गोळा केले पैसे. घर उभं केलं, गोठा उभा केला आणि त्यांनी हमाली करत आपल्याला गोठ्याला मदत केली, जनावरांना चाऱ्याची. नंतर मग जास्त जनावर वाढली की बारक्या 2 व्हीलरवर चारा आणायला परवडत नव्हतं. मग आम्ही ती गाडी घेतली मिनिटवर. बर. मग मी गाडी चालवायला शिकली. बर. मग मी स्वतःच करत होते सगळं आतापर्यंत. आता 1 वर्ष झालं त्यांना घरी ठेवलं. ते बी का घरी ठेवलं, जास्त जनावर झाली की दिवसभर चारा गोळा करण्यात माझा वेळ जात होता. परत कुठे करायला अख्खी रात्र पण कधी जायचे. लाईट नसली की मला ते कुठेसाठी जागरणच करायला लागत होत. बर. मग नंतर इथं शेट होताना लई त्रास झाला मला पाहिजे. नवीन जागेवर सेटल व्हायचं म्हणजे जरा ताप होतच. बरोबर. तर त्यातून पण मी रात्रंदिवस कधी वेळेचा विचारच केला नाही आणि कधी जेवणाचा टायमिंग पण बघितला नाही. बर. असं करत मग लई ताप व्हायला लागला मला. मग जरा मुरघासाची आयडिया भेटली चेअरमन कडून. आधी नव्हतं माहिती आम्हाला. मग त्यांच्याकडून मुरघासाची आयडिया घेतल्यावर आम्ही मुरघास चालू केला करायला. हे असं सीझनला मका घ्यायचा, मक्याची कुटी करायची, त्याचा मुरघास करायचा. किंवा मका पुढे गेलेला गंड काढले की वाळला चारा गोळा करायचा. परत आपला नेपेर घास आहे थोडासा, ती थोडा घास, थोडा वाळला चारा आणि मुरघास, असं करत एवढ्या 2-3 वर्ष गेलीत अशी. मग त्याच्यानंतर आता गाडी पण चालवायची गरज येत नाही. आता बाहेर जातच नाही आम्ही. चारा ही मुरघास आहे त्याच्यातच वेळ जातोय. पुरतो मुरघास म्हणजे वर्षभर पुरावतो, इतका मुरघास करतो आम्ही आता. म्हणजे की मुरघासावरती तुम्ही हा दुग्ध व्यवसाय सुरू केला. पण आता जमीन कुठलीच नव्हती घरची, पण दुग्ध व्यवसाय असा होता की त्याला चारा लागणार होता. असं की माहिती घेतली की मालक जायचं ना हमाली करायला. गोळीभुशाची हमाली करत होतं. गोठ्यावरून गाडी खाली करायला गेलं की त्या बघायचं तिथं 200-250 गाय असायच्या. मग सगळी विकतच चारा घ्यायची ना. मग विचार केला त्यांना विकत चारायला परवडते, मग आपण काय विकत घेऊ शकत नाही. असं करत मग आम्ही चालूच केलं ते. विकत चारा घ्यायचा, शेतीचं बघायचंच नाही शेतीकडे. मग त्याच्या आधी आम्ही असं वाट्यानी करायचो शेती, 5व्या वाट्यानी, कुठं अर्धलीनी. पण त्यात काय एवढं की आपला खर्च होता, मजुरी निघत होती.
मग ते आपण रात्रंदिवस करण्यापेक्षा मग मजुरीत केलेली बरी असं वाटायला लागलं. बर. परत 80 रुपये हजेरीने मला काम करूच वाटत हा. नव्हतं. मग मी गवंड्याच्या हाताखाली पण काम करायचे आधी. गवंडीच्या हातात. हा. कारण घर बांधताना पण मी गवंड्या बरोबरच काम केलं आमच्या स्वतःच्या घरी. हा. त्यात पण थोडासा अनुभव आला घर कामाचा. हा. मग गोठा बांधताना पण गवंड्याच्या हाताखाली इथं गोठ्याचं पण काम केलं. प्लास्टर स्वतःच आम्ही नवरा बायकोने केला बर. गोठ्याचं.